आपण पाहिलं तर दिल्लीमध्ये आज सगळ्यात मोठी घडामोड झालेली आहे, ज्यासाठी जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन चालू होतं. आज शेवटी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यानंतर जंतर मंतरवरती मोठा जल्लोष देखील आपल्याला पाहायला मिळते. माझ्यासोबत अभिजित दिपके याचे आई वडील आहेत, त्यांच्या प्रथम भावना काय आहेत आपण जाणून घेणार. काय सांगाल, तुमच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आहे, शेवटी अभिजितला यश मिळालेलं आहे. अभिजितला यश मिळालं, खूप चांगलं झालं. त्याच्या आज 6 जून पासून तो कसरतीवर होता, आज त्याचं खूप मोठं म्हणजे यश आलं त्याच्या हाताला. एवढं मोठं यश आलं 29 वर्षामध्ये, एवढं मोठं यश येणं म्हणजे खूप आमचं भाग्यच आहे. अनेक यासाठी मात्र त्याला अनेक कष्ट घ्यायला लागले. उघड्या जागेवरती झोपावं लागलं, खाली झोपावं लागलं, अनेक जागेवर ट्रोल करण्यात आलं. हो ना, त्याला जयपूरमध्ये चापटाई मारण्यात आली, त्याच्या अंगावर लेडीजनी शाई फेकण्याचा प्रयत्न केला, कोणी आतंकवादी म्हटले. खूप त्याला नाही याच्यावर म्हणजे त्या सगळ्या याच्यावर मात करून आज त्याचा विजय झालेला आहे. काय वाटतं आता इथून पुढे तुम्ही त्याच्यासोबत राहणार? हो, याच्या पुढे आम्ही त्याच्यासोबत राहणार आहे. आणि एक त्यांनी चांगलं काम केलंय ना, त्या जे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या आई वडिलांना एक प्रकारच्या त्यातून न्याय भेटल्यासारखं झालेलं आहे आज. नक्कीच माझ्यासोबत अभिजितचे वडील आहेत, आपण त्यांच्या देखील भावना समजून घेणार. काका, फार मोठं यश तुम्हाला मिळालं आहे. तुमच्या मुलाने जे काही जी परिश्रम घेतले त्याचे जीत झाले. नाही, त्याने जे काही कष्ट घेतलेत त्याच्यामध्ये त्याला यश मिळालेलं आहे. पण हा यश किंवा कोणाचा जय किंवा विजय किंवा कोणाचं अपयश किंवा काय म्हणतात त्याला यश आणि अपयश आणि पराभव किंवा यश या दृष्टिकोनातून बघण्याचा विषय नाही हा. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी जेव्हा आत्महत्या केल्या नीटच्या पेपर लीक झाल्यामुळे, ती गोष्ट सोशल मीडियामुळे संपूर्ण भारतभर पसरलेली होती. आणि हे अभिजितला कुठेतरी लागलं त्याच्या मनाला. त्याच्यामुळे त्यांनी उपराधाचा ती हे केले की काय काँग्रेस जनता पार्टी, त्याचं अजून कुठे रजिस्ट्रेशन नाही, कुठं नोंदणी नाही, काही नाही. आणि या मुवमेंट मधून त्यांनी न्याय मागण्याचा प्रयत्न केला. आणि मी तर हे म्हणेन की धर्मेंद्र प्रधान साहेबांनी हे खूप मनाचा मोठेपणा दाखवला आणि स्वतःहून राजीनामा दिला. आणि त्यांनी त्यांच्या राजीनाम्यामध्ये हे सुद्धा म्हणलंय की इथून पुढे विद्यार्थ्यांनी आंदोलनामध्ये वेळ न घालता किंवा इतर गोष्टीमध्ये वेळ न घालता त्यांच्या शिक्षणामध्ये वेळ द्यावा, हा एक त्यांनी खूप चांगला संदेश दिलेला आहे. बरं, काय सांगाल तुम्ही? आता अभिजित जे आहे आंदोलन झाल्यानंतर घरी येणार आहे, तिने जी ही मुवमेंट सुरू केलेली आहे, ही मुवमेंट चालू राहणार आहे काय? यासाठी तुम्ही त्याला पाठिंबा देणार, त्यासोबत राहणार? त्या मुवमेंट ती चालू राहील का काय होईल याविषयी मी काहीच बोलू शकत नाही, कारण त्या मुवमेंटचं मला काहीच माहिती नाही. त्याचे मित्र परिवार, त्याचं ते सर्व जे काय आहे ते इथे आपल्या संभाजीनगरला नाहीच आहे, ते सर्व दिल्ली आणि बाहेरच आहे त्याचं. तर त्याच्यामुळे मला त्याच्या मुवमेंट विषयी काय सांगता येणार नाही. पुढे चालेल काय होईल ते. पण मुलगा म्हणून तो जो काही इथून पुढे कुठलंही कार्य करेल, मला त्याच्या पाठीमागे राहण्याशिवाय पर्याय नाही आणि मी त्याच्या पाठीमागे राहणार. आता जी काँग्रेस पार्टी आहे फक्त ही इंस्टाग्रामच्या माध्यमातून सोशल मीडियाचे जर स्थापन केले, तर पुढे ते तुम्ही त्याच्यासोबत राहून त्याला आशीर्वाद देणार? नाही, आशीर्वाद देऊन त्याच्या मागेच राहणार आहे. कारण आता माझं एक ध्येय होतं की त्याने एक मोठा अधिकारी व्हावं, ते काय शक्य झालं नाही. पण आता तो जो काय करेल, मला त्याच्या पाठीमागं एकच आहे की तो इमानदारीनं काम करतोय, त्याला कुठल्याही याचं व्यसन नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी चुकीचं काम केलं असतं तर मी त्याला पाठिंबा दिला नसता. पण तो काम लोकांच्या समाज कल्याणाचं काम करतोय. आणि ही महाराष्ट्राची भूमी आहे की जास्तीत जास्त समाज सुधारक इथूनच उभे राहिलेले आहेत. तर त्याची प्रेरणा घेऊन हा सामाजिक काम करतोय, त्याच्या सोबत मी राहणार आहे. नक्कीच आपण पाहिलं तर हे होते अभिजितचे वडील. ज्या पद्धतीने जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन चालू होतं, त्या आंदोलनाला मोठं यश मिळालेलं आहे. शेवटी धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा दिला आहे. त्यानंतर मात्र त्याच्या आई वडिलांची पहिली प्रतिक्रिया LSच्या माध्यमातून समोर आली आहे. आज अभिजितने हे सगळ्यात जे काही राजीनाम्यासाठी त्याने आंदोलन केले त्यासाठी त्याला मोठं परिश्रम घ्यावं लागलं, शाही फेकले, त्याच्या अंगावर मार देखील खावा लागलेला आहे. मात्र शेवटी अभिजितला हे यश मिळालं आहे आणि इथून पुढे देखील अभिजितच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभा असण्याचे वक्तव्य त्याच्या आई वडिलांनी केलं आहे. संजय आहेर, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर. खूप आनंद झाला. त्याच्यात सापड खावी लागली, शाई फेकण्यात आली, नाही तिथे त्याला झोपावं लागलं मच्छरामध्ये, याच्यामध्ये. आज त्याचा एवढा मोठा विजय झाला, खूप मोठे विजय झाला. तुमच्या डोळ्यात अश्रू आले? हो, आनंद अश्रू आहेत त्याचे. माझ्या लेकराचा आज विजय झाला, त्याला टायफॉइड झाला, सगळ्या याच्यातनं आज त्यांनी हे केलं, विजय मिळून आणला. रात्रभर झोपा नव्हत्या आम्हाला, 3 पर्यंत पहाटच्या झोपा येत नव्हत्यात. लेकराचं काय होतंय काही नाही, एवढं आम्ही परेशान होतो. आज खूप छान वाटायला लागले. लेकाच्या कष्टाचं चीज झालं, त्याच्या कष्टाचं चीज झालं.
2.5 महिने झाले ना, त्याला झोप सुद्धा नाही, काहीच नाही. जसा तो गोष्ट म्हणून आलेला आहे 6 जूनपासून, तसा तो याच्यामध्ये होता, आज टेन्शनमध्ये होता. आज एकदम मोकळा झाला तो.